यांना म्हटलं एकदम तिखटवाल्या मिरच्या घेऊन येतात, त्यांनी असल्या पोपटी कलरच्या हिरव्या मिरच्या घेऊन आल्या आणि अजिबात तिखट नसतात आणि भाजीमध्ये टाकलं तरी तिखट लागतच नाही. त्याच्यामुळे म्हटलं असं करायचं तरी काय, मग यांना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. देठ काढायचे तर काढू शकता. एका मिरचीचे 2 तुकडे तर करून घ्यायचे, म्हणजे तेल टाकलं ना त्याच्यानंतर अंगावरती उडणार नाही, ती मिरची फुटणार नाही म्हणजे. आणि थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं पॅनमध्येच, व्यवस्थित मिरच्या भाजून घ्यायच्या. त्यातच थोडेसे शेंगदाणे मी ॲड केलेले आहेत. मिरच्या आणि शेंगदाणे एकसोबत छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि तुमच्याकडे थोडासा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित सतत नाही सुद्धा परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट लागतील छान असे परतून घेण्यासाठी. चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आणि खलबत्त्याच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही तांब्याच्या साहाय्याने त्याला ठेचून घेऊ शकता. आणि मस्त असं आपला हिरव्या मिरचीचा कमी तिखटवाला ठेचा तयार होईल. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, बेसनासोबत मस्त असं खाऊ शकता. 1 नंबर लागेल. तुम्हीही नक्की घरी ट्राय करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.